नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता, ज्याला आपण मॅथमॅटिकल रिझनिंग असं म्हणतो। या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 29 मध्ये आपण गणितीय तार्किकता या प्रकरणाच्या संदर्भानं काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण या प्रकरणावर प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि काही ओल्ड क्वेश्चनच्या संदर्भानं जवळपास 28 व्हिडिओ बनवलेत, ते तुम्ही बघून घ्या। तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ते देखील उपयुक्त ठरू शकतात। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे आपला, कंसामध्ये 1 वजा 1/3 कंस पूर्ण कॉमा 1 वजा 1/4 कॉमा 1 वजा 1/5 आणि डॅश डॅश आहे 1 वजा 1/100। म्हणजे ही सिरीज याप्रमाणे वाढत जाणारी आहे। या संख्येमालेसाठी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही असं म्हटलंय। विधान काय काय आहे? ही संख्यामाला क्रमशः वाढत जाणारी आहे। या संख्यामालेतील प्रत्येक संख्या 0.99 पेक्षा मोठी नाही। ही संख्यामाला क्रमशः कमी होत जाणारी आहे। या संख्यामालेतील प्रत्येक संख्या 0.65 पेक्षा मोठी आहे। आता पर्यायांचा विचार केला तर आपला संख्यामाला ही बनवून पाहावी लागेल। मग आता काय करावं लागेल? पहिले तर याला दशांश अपूर्णांकात रूपात घ्यावं लागेल। बघा कसं घ्यायचं आहे, वजाबाकी आहे म्हणजे छेद समान करावं लागेल। 3 1 3 वजा 1/3 बरोबर, म्हणजेच 2/3। तसं 4 1 4 असं याप्रमाणे करत जायचं। मग 99 100 1 100 वजा 1/100 या पद्धतीने सोडवत जायचं आहे। ओके, बघा मग आपण हे अशा पद्धतीने सोडवत आलो, छेद समान केले, याची पूर्ण एक संख्यामाला तयार केली। नंतर काय तयार केलं? याला दशांश अपूर्णांकात घेतलंय। 2/3 3/4 4/5 0.66 पासून सुरुवात होऊन 0.75 0.80 ते 0.99। म्हणजे काय? ही संख्या मला क्रमशः वाढत जाणारी आहे का? तर बरोबर। या संख्या प्रत्येक संख्या 0.99 पेक्षा मोठी नाही, बरोबर। यापेक्षा सगळे लहान आहे। 0.65 पेक्षा मोठी आहे, बरोबर आहे। 66 म्हणजे मोठी आहे, म्हणजेच आपलं उत्तर झालं पर्याय सी। ही संख्या मला क्रमशः कमी होत जाणारी आहे। पर्याय सी हे आपलं उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न आहे आपला, मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी 2घात मिळून 1 भाताचे भांडे, 3घात मिळून 1 डाळीचे भांडे, 5 मिळून 1 भाजीचे भांडे आणि 6 जणात मिळून 1 श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडी पदार्थ मागविले। यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला व कमी पडला नाही, तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? आता आपण काय करावं लागेल? मेजवानीला उपस्थित कुटुंब घेतले आपण x। मग ते काय म्हटले? 2घात मिळून 1 भांडे म्हणजे x/2 प्लस 3घात मिळून 1 डाळीचे भांडे x/3, 5 मिळून x/5 आणि 6 जणात मिळून x/6 बरोबर 108। आता याला स्टेप बाय स्टेप आपण सोडवूयात। लसावी पद्धतीने सगळ्यांचा छेद समान करून घेऊयात। बघा 6 पंचे 30 म्हणजे 30ला सगळ्यांनी भाग जाईल। मग आता याला स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूयात। ओके, छेद समान करून घेऊ। मग किती झालं? 15 2 30 10 3 30 6 5 30 5 6 30। छेद झाला 30, सगळ्यांची बेरीज करून घेऊ। मग 36x बरोबर हे 30 गेले इकडे गुणाकारात, 108 गुणिले 30 x बरोबर 108 गुणिले 30 भागिले 36 बरोबर 90। तर एकूण किती कुटुंबीय उपस्थित होते? तर 90 कुटुंबीय उपस्थित होते। पर्याय सी हे आपलं उत्तर येणार आहे। पुढील प्रश्न आहे, कोल्हापूरहून 240 किमी अंतरावर पुणे येथे एका कामासाठी योगेश मोटरसायकलवरून 6 तासात गेला। काम आवरून परतताना गाडीला वेग देत तो अवघ्या 4 तासात कोल्हापूरला परतला। तर परतताना योगेशने मोटरसायकलचा वेग ताशी किती किमीने वाढवला? बघा 240 किलोमीटर 6 तासात म्हणजे 6 40 तास पर हावर। नंतर 240 किती वेळात आला? 4 तासात म्हणजे 60 किमी पर हावर। कितीनं वाढवला?
40पेक्षा 60 म्हणजे 20 वाढवला. पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर होणार आहे. आपल्याला सुविधेसाठी DTP पण करून घेतले. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे लिहून घ्या. उदाहरण सोपं आहे, फक्त मांडणी एकदा लक्षात यायला हवी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. एका कारखान्यात कामगारांचा पगार सुरुवातीस 20% कमी केला. त्यानंतर कामगारांच्या आंदोलनामुळे 15% वाढ झाली. तर कामगारांचा पगारावर झालेला परिणाम कसा असेल? बघा, 20% कमी केला. पगार होता समजा 100 रुपये, 20% कमी केला म्हणजे तो केला 80 रुपये. बरोबर. आता ते काय म्हणले, आंदोलनामुळे 15% वाढवला म्हणजे 80चा 15% वाढला. छेदात 100, 0 कटला 0 कटला. बरोबर आहे. 5 दुनी 5 त्रिक, बे 1 बे चोक 4 त्रिक 12 म्हणजे 12 रुपये पगार वाढला. बरोबर आहे. कमी किती केला था पगार? 20% म्हणजे 100च्या पगाराला 20 रुपये. 12% काय झाला? आता 12 रुपये वाढला, 20 रुपयामधून 12 रुपये गेले म्हणजे 8% घट झाली. बरोबर. ऑप्शन नंबर बी. तरीही आपण इथं नेक्स्ट लिहिलेलं ते बघू शकता. ओके. इथं आपल्या सोयीसाठी DTP करून दिलं आहे. स्टेप बाय स्टेप बघायचं आहे, स्टेप बाय स्टेप वाचायचं आहे. समजा कामगारांचा पगार 100 रुपये, 20% कमी केला म्हणजे 20 रुपयानं कमी झाला. 20 रुपये पगार कमी झाल्यामुळे 80 रुपये पगार झाला. आता 80 रुपयाचे 15% म्हणजे 12 रुपये म्हणजे पगार झाला 92 रुपये. मग मूळ पगार 100, 100 वजा 92 बरोबर 8% घट. कसंही काढा, 20मधून 12 वजा करा किंवा 100मधून 92 वजा करा. उत्तर येते पर्याय क्रमांक बी. आणि यातला शेवटचा प्रश्न पाहूयात. एका रकमेची सरळ व्याजाने 4 वर्षाची रास 1440 रुपये होते आणि 6 वर्षाची रास 1710 रुपये होते. तर द सा द से व्याजाचा दर किती? काय करावं लागेल? 4 वर्ष 1440, 6 वर्ष 1710, याची वजाबाकी केली. वजाबाकी किती आली? 270. हे 2 वर्षाचं आहे ना, 4 आणि 2 6 भागेला 2 बरोबर. एका वर्षामध्ये 135 रुपये सरळ व्याज मिळालं. पण आपल्याला 4 वर्षाचं दिले. मग आपण काय करणार? 135 गुणिले 4 5 चोक 20 हे आलं 540. मग आता बघा 540 झालं सरळ व्याज, वर्ष झाले 4 आणि 1440 मधून 540 वजा केले तर 900 मुद्दल. आता दर काढायचा. इथे तुम्हाला करून दिलं व्यवस्थित. ओके. बघा 4 वर्षाची रास, 6 वर्षाची रास वजाबाकी केली, 1 वर्षाची काढली, नंतर 4 वर्ष त्याला गुणाकार केला. मग मुद्दल 900, दर काढायचा आहे. मुदत 4, सरळ व्याज 540. मग सरळ व्याज बरोबर मुदल गुणिला दर गुणिला मुद्दत भागिला 100. उत्तर मिळालं 15%. पर्याय क्रमांक ही आपलं उत्तर होणार आहे. आपण 2025 15 जून 2025ला सेट एक्झाम जे होणार आहे यासाठी एक सराव पेपर सिरीज सुरू केली आहे, जी आपण 20 जानेवारीपासून सुरू केली आहे. प्रत्येक रविवारी आपण एक पेपर घेत आहोत. तुम्ही हा व्हिडिओ कधीही पाहत असा. तुम्हाला त्या तारखेला जेवढे पेपर झाले तेवढे लगेच मिळतील व राहिलेले टाईम टेबलनुसार मिळतील. 450 रुपये फीस आहे, जी फोनपे किंवा गुगल पे करून याच व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव पाठवायचं आहे. तुम्हाला 12 पेपर PDF स्वरूपात, 12 ॲन्सर की व 12 विश्लेषणाच्या लिंक मिळतील. अत्यंत दर्जेदार व माहितीपूर्ण पेपर काढलेले आहेत, जे आपल्याला निश्चित उपयोगी पडणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद.